रत्नागिरीमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसतोय तर काही ठिकाणी पावसाने दडी मारली आहे। ज्या भागामध्ये पाऊस सुरू आहे तिकडे शेतीची कामं वेगाने सुरू झाली, मात्र ज्या ठिकाणी पाऊस नाही तिकडे अनेक शेतीची कामं ही मात्र रखडून गेली आहेत। इथल्या एकूणच पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। आकाशात काळ्या मिट्ट ढगांची दाटी आणि सोसाट्याचा वारा, साधारण हे वातावरण पावसासाठी पूरक असतं आणि माझ्या मागे दिसतंय हे वातावरण काहीसं असंच आहे, पण प्रत्यक्षात मात्र पाऊस काही बरसत नाहीये। कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर बघायला गेलं तर मागच्या 10 ते 12 दिवसांपासून किनारपट्टी भागामध्ये अशाच पद्धतीचं वातावरण आहे, पण पावसाची हजेरी किंवा दमदार पावसाची बॅटिंग पाहायला मिळत नाहीये आणि त्यामुळं पावसाच्या पुनरागमनाकडे आपण असं म्हणूया, जे नागरिक किंवा शेतकरी जो नजर राहून बसलाय, ज्याचे डोळे आकाशाकडे, त्याचा मात्र पूर्णपणे भ्रमनिरास होतोय। एकंदरीत काही वेळेला ऊन देखील पडतंय आणि त्यामुळं गरमीचं प्रमाण देखील पावसाळ्यामध्ये वाढतंय। सध्या जर बघायला गेलं तर गुरुवारी मध्यरात्रीपासून लांजा आणि राजापूर तालुक्यातल्या काही ग्रामीण भागात किंवा सह्याद्रीच्या कुशीत जी गावं वसलेली आहेत त्या ठिकाणी पाऊस झाला आणि त्यामुळं तिथल्या नागरिकांना किंवा तिथल्या भात शेतीची कामं जी रखडली होती त्याला एका अर्थानं दिलासा मिळाला असं आपण म्हणू शकतो। जे घाटमाते आहेत, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणारे जे घाटमाते आहेत, प्रमुख रस्ते ते सुरळीत आहेत, पण एकंदरीत दरड कोसळण्याचा धोका पाहता प्रवास करताना काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनानं सगळ्या नागरिकांना आणि प्रवाशांना केले। कॅमेरामॅन महबूब शेख सोबत मी अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी।